भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मी प्राजक्ता माळीची माफी मागणार नाही असं म्हटलेलं आहे। तर कुठेतरी या सगळ्या मुद्द्यावरनं आता प्राजक्ता माळींनी सुद्धा पत्रकार परिषद घेत सुरेश धसांनी आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे। ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। आणि फक्त माझीच नाही, माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचा एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैरउपयोग होता कामा नये। माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही। माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।